परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर, शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावर नदीला पूर, मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद, नदीपात्राचं पाणी शेतात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान, आडगावातील शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी वाहून गेली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर, 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचं नुकसान। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा, मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजातून विसर्ग, गंगाखेडच्या गोदाकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर, गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक शेतजमिनी पाण्याखाली, कापूस आणि सोयाबीनचं नुकसान। हिंगोलीच्या कयाधू नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूर, नदीपात्राच्या जवळच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 95% भरलं, धरणाच्या 14 दरवाजातून पूर्णा नदीपात्रात विसर्ग, हिंगोली वसमत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली। जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील अनेक गावात पूरपरिस्थिती, पांगरी गावाचा संपर्क तुटला, 200 ते 250 लोकांचं सुरक्षित स्थलांतर। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक साधन सामग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे 12 जनावरांचा मृत्यू, 25 घरांची पडझड, पाऊस थांबताच शेती आणि अन्य पंचनामे होणार, किनवट आणि हिमायतनगरमध्ये अधिक नुकसान। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस, धानोरा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो, पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ समोर। परळी बीड मार्गावरील पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं नुकसान, तर वाण वाप नदीवरील पुलावरून देखील पाणी वाहू लागलं, बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळ्याच्या दिशेने वळवली। यवतमाळच्या पूस नदीला पूर, पुलावरून जीवघेणा प्रवास करणारा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश, अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर 2 तास झाडावर अडकले होते। वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी, पावसामुळे शेतीचं नुकसान, अनेक सखल भाग जलमय। वाशिमच्या मानोरा तालुक्यात दापुरा मस्ती नाल्याला पूर, नाल्याला मोठा पूर आल्यानं 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला। वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरील एटीएमसह काही दुकानांमध्ये पाणी शिरलं, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश। अकोला शहराला पाणी पुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96% भरलं, धरणाचे 4 दरवाजे उघडले। यवतमाळमधील वर्धा नदीला पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद, मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद। बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस, लोणारमधल्या गांधारी नदीला पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं वीर धरण 100% भरलं, आतापर्यंत धरणातून 48 टीएमसी पाणी नीरा नदीपात्रात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हिंगोलीतल्या नुकसानाची पाहणी, मदतीसाठी सरकारकडे मागणी करणार, दानवेंचं आश्वासन। पावसाचा जोर कमी होतात शेती पिकांचे पंचनामे करा, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश, तर शेती पिकांच्या नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला विहित मर्यादेत कळवावी, मुंडेंचं आवाहन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या PR इव्हेंटमधून वेळ मिळाला असेल तर त्यांनी राज्याकडे लक्ष द्यावं, राजकारण नंतर करा, आधी शेतकऱ्यांना मदत करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।